हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इंग्लिश फ्लुएंट इंग्लिश लर्निंग ॲट नेक्स्ट लेवल. मी डॉक्टर जावेद खान आपणा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकायला जाणार आहोत प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. टेन्सबद्दलची एक व्हिडिओजची सिरीज आपण सुरू केलेली आहे. त्यामधील हा आपण चौथा टेन्स शिकत आहोत. या आधीचे सगळे व्हिडिओज आपण माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये बघू शकता. स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने, अभ्यासाच्या दृष्टीने, आपल्या SSC 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टीने असो की इंग्लिश स्पीकिंगच्या दृष्टीने महत्त्वाचे असे व्हिडिओज आपण टेन्सेसचे या मालिकेमध्ये टाकत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स हा कंटिन्युअस फॉर्मॅटमधला, म्हणजे याआधी आपण शिकून घेतलेले जे काही टेन्सेस आहेत सिम्पल टेन्सेस, त्यानंतर आपण शिकत आहोत कंटिन्युअस टेन्सेस. यामधील हा पहिला टेन्स म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. सुरुवात आपण एका चांगल्या कोटने करणार आहोत. एका महान व्यक्तीने सांगून गेलेले आहे, कंटिन्युअस लर्निंग इज अ मिनिमम रिक्वायरमेंट फॉर सक्सेस इन एनी फील्ड. याचा अर्थ असा होतो की जर आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर त्यासाठी कंटिन्युअस लर्निंग ही अतिशय महत्त्वाची आहे. म्हणजे सतत शिकणं ही यशस्वी होण्यासाठीची कमीत कमी पात्रता आपल्या अंगी असणं आवश्यक आहे. त्याचमुळे आज आपण शिकणार आहोत प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, म्हणजे कंटिन्युअस लर्निंग आपली ही आजपर्यंत सुरूच आहे, यानंतरही सुरू राहील. इतरही व्हिडिओ बघून तुम्ही आपलं जे काही शिक्षण आहे, आपलं लर्निंग आहे ते सुरू ठेवणार आहात. चला तर मग सुरू करूया आजच्या आपल्या व्हिडिओला. ऑब्जेक्टिव्सपासून आपण सुरू करणार आहोत. आपले ऑब्जेक्टिव्स काय काय आहेत, आज आपण या व्हिडिओमध्ये काय काय शिकणार आहोत ते सगळ्यात आधी बघून घेऊयात. सगळ्यात आधी आहे टू लर्न स्ट्रक्चर ऑफ प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. या व्हिडिओ लेसनमध्ये मी पूर्ण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं स्ट्रक्चर कसं असतं हे सुद्धा आपण बघणार आहोत. त्याचबरोबर टू लर्न निगेटिव्ह स्ट्रक्चर्स ऑफ प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये नकारार्थी वाक्य कशी तयार करतात हे सुद्धा आपण बघणार आहोत. त्यानंतर टू लर्न इंटरोगेटिव्ह स्ट्रक्चर्स ऑफ प्रेझेंट कंटिन्युअस, म्हणजे प्रश्न, इंटरोगेटिव्ह म्हणजेच काय, प्रश्न कसे तयार करता येतात प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये हे आपण बघणार आहोत. अँड आफ्टर दॅट टू लर्न द युसेजेस ऑफ प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समधले, म्हणजे त्याचे वापर काय, त्याचा वापर कसा करता येऊ शकतो आपल्याला, हे सुद्धा आपण इथे बघणार आहोत. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपणास विनंती करू इच्छितो, जर आपण माझ्या चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, कारण येणाऱ्या नवीन व्हिडिओजसाठी तुम्हाला बेल आयकॉनचं बटन दाबणं आवश्यक आहे. चला मग सुरू करूया. आत्ता आपण मी तुम्हाला चित्र दाखवणार आहेत आणि त्या चित्रांमध्ये जी काही वाक्य दिलेली आहेत ते ऑब्झर्व करा आणि त्यानुसार आपण प्रेझेंट कंटिन्युअस कसा असतो ते समजून घेणार आहोत. पहिलं चित्र दिसत आहे बघा, गोविंदा इज डान्सिंग. अतिशय डान्सिंगसाठी प्रसिद्ध असलेला असा अभिनेता गोविंदा इज डान्सिंग. द गर्ल्स आर फायटिंग. दीज टू पिक्चर्स आर देअर. इन दीज टू पिक्चर्स यू कॅन सी दॅट समवन, दॅट द नेम ऑफ पर्सन इज गोविंदा. गोविंदा इज डान्सिंग राईट नाव. ॲट द मोमेंट ऑफ स्पीकिंग द ॲक्शन इज गोइंग ऑन. आपण बोलत आहोत त्यावेळेला ही घटना सुरू आहे, म्हणजेच काय, गोविंदा इज डान्सिंग. अँड द गर्ल्स आर फायटिंग. आणि या मुली काय करत आहेत, द गर्ल्स आर फायटिंग, त्या भांडण करत आहेत, हे तुम्हाला दिसत असेल. तसंच पुढचं वाक्य बघूयात आपण, दे आर लाफिंग. तुम्ही या चित्रामध्ये बघू शकता या ज्या काही बाहुल्या आहेत, दीज डॉल्स आर लाफिंग ॲक्च्युली राईट नाव. सो ॲट द मोमेंट ऑफ स्पीकिंग दे आर लाफिंग अँड शी इज कुकिंग. The small girl is trying to cook actually, and her mother is helping her and she is cooking right now. आपण बोलत असताना ही घटना घडत आहे, म्हणजे ती या वेळेला कुकिंग करत आहे, ती स्वयंपाक करत आहे. दे आर लाफिंग म्हणजे ते हसत आहेत. म्हणजेच काय, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच काय याचा अर्थ आता आपण बघून घेऊया. द प्रेझेंट कंटिन्युअस ऑर प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह इज अ वर्ब टेन्स which is used to show that action is going on or happening now. याचा अर्थ काय की ॲक्शन जी आहे ती आता घडत आहे, गोइंग ऑन और हॅपनिंग नाव. बोलत असताना ज्या घटना घडत असतात त्यासाठी हा टेन्स वापरला जातो. आयदर ॲट द मोमेंट ऑफ स्पीकिंग और नाव इन लार्जर सेन्स. ह्या घटना ज्या आहेत एकतर आपण बोलत असू त्यावेळेला घडत असतील, किंवा त्या एका ड्युरेशनमध्ये आपल्या बोलत असतानाच्या आधी सुरू असतील आणि त्या भविष्यामध्ये कधीतरी संपत असणार आहेत. अशा घटना सांगण्यासाठी सुद्धा या टेन्सचा वापर होतो. उदाहरण समोर बघणार आहोत आपण. मराठीमध्ये याचा अर्थ समजून घ्या की वर्तमानात सुरू असलेल्या क्रिया
सांगण्यासाठी वर्तवण्यासाठी चालू वर्तमान काळाचा उपयोग होतो. प्रेझेंट कंटिन्युअसचं मराठीमध्ये काय होतं? चालू वर्तमान काळ. या नावावरूनच तुम्हाला कळत असेल की वर्तमानात सुरू असलेल्या घटनांचं स्पष्टीकरण करण्यासाठी किंवा सांगण्यासाठी आपण या टेन्सचा वापर करतो. आणखीन महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की चालू वर्तमान काळात वाक्यरचना कशी असते? ही वाक्यरचना करत असताना वी यूज am, is, are. These helping verb we use actually. आपण am, is, are या हेल्पिंग वर्बचा वापर करतो आणि क्रियापदाचे ing रूप वापरतो आपण. म्हणजेच काय? V4 फॉर्म. V4 फॉर्म या आधीच मी तुम्हाला सांगितलेलं प्रेझेंट पार्टिसिपल या फॉर्मला आपण आपल्या सोयीसाठी दिलेलं हे नाव आहे. क्रियापदाला जर मूळ रूपाला आपण ing प्रत्यय लावला तर त्याचं प्रेझेंट पार्टिसिपल होतं, म्हणजेच V4 फॉर्म होतं, म्हणून त्याला आपण V4 म्हटलेलं आहे. इथं उदाहरण म्हणून तुम्ही बघू शकता, वर्क आहे, मी त्याला ing लावलं तर वर्किंग झालं. गो आहे, त्याला ing लावलं तर गोईंग झालं. वॉच आहे, त्याला ing लावलं तर वॉचिंग झालं. सो हाऊ डू वी यूज द स्ट्रक्चर ऑफ प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स? वी यूज am, is, are plus ing form of the verbs. Okay, so that's why the sentence or the structure is like that. Am working or is going or are watching. Now you might be thinking, when do we use am, when do we use is and when do we use are? हे सगळे शब्द जे आहेत हे तर मला कळतच नाही कसे वापरायचे आहेत. ते आता आपण समोर बघणार आहोत. आपल्या स्ट्रक्चरच्या स्लाइडमध्ये आपल्याला हे स्पष्ट होईल. स्ट्रक्चर ऑफ प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स यामध्ये तुम्हाला दिसेल सब्जेक्ट प्लस am, is, are प्लस V4. यालाच मी ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे तुम्हाला समजण्यासाठी की V1 ing. V4 म्हणजेच काय? V1 ing. अँड आफ्टर दॅट रेस्ट ऑफ द सेंटेन्स दॅट इज ऑब्जेक्ट ऑर कॉम्प्लिमेंट यानंतर येईल. याचं आपण थोडंसं टेबलद्वारे समजून घेऊयात. ॲम केव्हा लावणार, इज केव्हा लावणार आणि आर केव्हा लावणार. बघा इथे सिंग्युलर आणि प्लुरल तुम्हाला दिसत आहेत. सिंग्युलर म्हणजे एकवचन, प्लुरल म्हणजे अनेक वचन. आणि या डाव्या बाजूला तुम्हाला फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन असं दिसत असेल. फर्स्ट पर्सन म्हणजे पहिला व्यक्ती, प्रथम पुरुष म्हणजेच जो बोलतो तो. आता मी तुमच्यासोबत बोलत आहे म्हणजे मी झालो फर्स्ट पर्सन. सो वेन आय एम टीचिंग यू आय विल से आय ॲम टीचिंग. ओके, आता इथे वर्किंग वापरलेलं आहे आपण वर्ब आपल्या सोयीसाठी म्हणून काय झालं? आय ॲम वर्किंग. आता ॲम कुठे वापरतो आपण? नेहमी आपण आय सोबत वापरत असतो, म्हणून काय झालं? आय ॲम वर्किंग. आणि याचंच प्लुरल काय आहे? एक प्रथम पुरुष अनेक वचनी करता काय असतो? वी आर वर्किंग. ओके, आम्ही. वी म्हणजेच काय? आम्ही. त्यावेळेला प्रथम पुरुष अनेक वचनी करता असेल त्यावेळेला आपण त्याच्यासाठी आर वापरतो. प्रथम पुरुष एकवचनी करता असेल तर आय वापरतो. म्हणजे मी ज्या वेळेला बोलणार, तुम्ही स्वतःला कन्सिडर करून ज्या वेळेला बोलणार त्यावेळेला तुम्ही आय म्हणाल आणि त्यासमोर तुम्हाला ॲम वापरायचं आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये. आणि क्रियापदाचं चौथं रूप म्हणजे ING फॉर्म. आय एम वर्किंग, आय एम टीचिंग, आय एम लिसनिंग, आय एम वॉचिंग, आय एम गोईंग, आय एम इटिंग वगैरे जे काही असे वाक्य तुम्ही म्हणू शकता. वी म्हणजेच काय? आम्ही म्हणत असतो आपण. वी आर वर्किंग, वी आर गोईंग. तुम्ही सगळे मित्र मिळून कुठेतरी जात असाल तर तुम्ही सांगाल वी आर गोईंग. तुम्ही सगळे मिळून जर अभ्यास करत असाल तर तुम्ही म्हणाल वी आर स्टडिंग. ओके, सो इन दिस वे प्लुरल फॉर्म झालं. आम्ही म्हणजे प्रथम पुरुष अनेक वचनी, तुम्ही बोलत आहात म्हणून. सेकंड पर्सन म्हणजे ऐकणारा व्यक्ती. तुमच्या समोर जी व्यक्ती बसलेली असेल आणि तुम्ही त्याच्यासोबत बोलत असाल तर ती झाली सेकंड पर्सन. ओके, तर राईट नाव यू आर लिसनिंग मी, यू आर वॉचिंग धिस व्हिडिओ. So you are the second person for me. So you are working or you are watching, I could say that in this way. We use are for that also. सेकंड पर्सनसाठी आपण आर वापरतो. आणि अनेक वचन असेल तुम्ही तर त्यावेळेला त्याचं अनेक वचनी लोक असतील तर त्याच्यासाठी सुद्धा आर वापरत असतो आपण. म्हणून सेकंड पर्सनसाठी आर दोन्हींसाठी तू, तुम्ही हे झालं. इंग्लिशमध्ये आपण सिंग्युलरसाठी सुद्धा तू साठी सुद्धा यू वापरतो आणि तुम्ही अनेक वचनी जरी असतील व्यक्ती तरी सुद्धा त्यांच्यासाठी आपण यूज वापरतो सेकंड पर्सनसाठी. थर्ड पर्सन म्हणजे आता फर्स्ट आणि सेकंड म्हणजे बोलणारा आणि ऐकणारा यांना सोडून ज्या काही गोष्टी असतात त्या थर्ड पर्सनमध्ये येतात मित्रांनो. मग त्या एक असतील तर त्याला आपण एकवचनी म्हणतो, अनेक असतील तर त्यांना आपण अनेकवचनी असं म्हणतो. थर्ड पर्सनमध्ये प्रोनाऊन वापरतो आपण. एखादी व्यक्ती असेल, पुरुष असेल तर त्याच्यासाठी आपण प्रोनाऊन वापरतो ही. आणि थर्ड पर्सन सिंग्युलर जर करता असेल तर त्याच्यासाठी हेल्पिंग वर्ब आपण प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये वापरतो इज. आणि क्रियापदाला ING प्रत्यय. म्हणून काय झालं स्ट्रक्चर? ही इज वर्किंग. तो अभ्यास करत आहे. तो एखाद्या वेळेला
जेवण करत असेल तर आपण म्हणणार आहोत ही इज इटिंग. तो कुठे जात असेल तर म्हणूयात ही इज गोईंग. ओके. आता बोलणारा व्यक्ती आणि ऐकणारा व्यक्ती हे दोघं समोर आहेत बघा, आपण असं इमॅजिन करूयात. आणि तिसरी व्यक्ती कुठून तरी रस्त्याने जात आहे तर आपण म्हणूयात ही इज गोईंग. तो गाणं म्हणत असेल तर म्हणूया आपण ही इज सिंगिंग. ओके. या पद्धतीने आपण हे वाक्य तयार करत असतो. जर मुलगी असेल त्याला आपण प्रोनाउन वापरतो शी इज वर्किंग. आणि एखादी इनॅनिमेट निर्जीव वस्तू असेल त्याच्यासाठी आपण इट वापरतो. प्राणी पक्षी असतील त्यांच्यासाठी इट वापरतो. तर त्याच्यासमोर सुद्धा इज वापरायचं असतं, इट इज वर्किंग. एखाद्या व्यक्तीचं नाव असेल, एकच व्यक्ती असेल त्याच्यासाठी इज वापरतो आपण, म्हणून राहुल इज वर्किंग. आणि प्लुरल, थर्ड पर्सन प्लुरल, जर दोन व्यक्ती अनेक लोकांबद्दल बोलत असतील तर त्याच्यासाठी आपण प्रोनाउन वापरतो दे आणि त्याच्यासमोर येईल आर. अनेक वचनीसाठी आर हे हेल्पिंग वर्ब वापरतात. द बॉयज आर वर्किंग. आता आपण दोघं बोलत आहोत आणि कुठेतरी मुलं काम करत आहेत. मी म्हणेल द बॉयज आर वर्किंग इन द गार्डन. ते मुलं गार्डनमध्ये काम करत आहेत. द बॉयज आर प्लेईंग ऑन द ग्राउंड. मुलं ग्राउंडवर खेळत आहेत. ओके. द स्टुडंट्स आर वॉचिंग द व्हिडिओ. मुले व्हिडिओ बघत आहेत. आता बोलणारा आणि ऐकणारा आणि स्टुडंट्स हे झाले तृतीय पुरुष. ओके. म्हणून आपण वापरलं आर. या पद्धतीने हे सगळे ॲम इज आर वापरत असतात. याचंच आता आपण मराठीमध्ये समजून घेऊयात. ॲम वर्किंग, वी आर वर्किंगचं काय होतं ते. आय एम वर्किंगचं बघा होत आहे मी काम करत आहे. वी आर वर्किंगचं होतं आम्ही काम करत आहोत. यू आर वर्किंग सेकंड पर्सन आहे, तू काम करत आहे एकवचनी करता. यू आर वर्किंग अनेकवचनीसाठी सुद्धा यूच वापरतो, तुम्ही काम करत आहात. ही इज वर्किंग तो काम करत आहे. शी इज वर्किंग ती काम करत आहे. इट इज वर्किंग ते काम करत आहे. राहुल इज वर्किंग राहुल काम करत आहे. दे आर वर्किंग ते काम करत आहेत. द बॉयज आर वर्किंग मुले काम करत आहेत. या पद्धतीने याचं मराठी जे काही ट्रान्सलेशन आहे ते समजून घ्या. नाव दिस इज ओनली फॉर युअर कन्व्हिनियन्स दॅट आय एम एक्सप्लेनिंग द थिंग्स इन मराठी ॲक्च्युली, बट दिस इज नॉट द प्रॉपर वे टू लर्न इंग्लिश. English has to be learned in English only. Okay. So but this is our second language. Already we are talking Marathi or other language is our, or Hindi maybe it is our first language, but still we need to understand this in our mother tongue actually. यांचा अर्थ काय होते आपल्याला मदर टंग मध्ये सुद्धा समजून घेणं महत्त्वाचं आहे. That's why I am explaining it in Marathi also. Okay. So let's move towards the next slide where we are going to learn the negative structure of present continuous tense. Present continuous tense मध्ये निगेटिव्ह सेंटेन्स कशी तयार करतात. आता आय एम वर्किंग मी काम करत आहे हे तर मी म्हटलं, पण जर मला म्हणायचं आहे की मी काम करत नाही तर ते कसं करायचं ते बघूयात. याचं स्ट्रक्चर आहे बघा, फक्त अगदी सोपं आहे. सब्जेक्ट आहे बघा, आधी बघितलं आपण करता ज्याला आपण म्हणतो. वाक्यामध्ये कार्य करणारा जी काही क्रिया समोर होत आहे ती कोणतरी परफॉर्म करत असेल. स्टडी आहे तर ती कोणतरी परफॉर्म करणार आहे. आय एम स्टडिंग. ओके. तर मी जर अभ्यास करत असेल तर मी म्हणेल आय एम स्टडिंग, तर मी झालो करता. ओके. तर सब्जेक्ट नंतर आहे हेल्पिंग वर्ब ॲम इज आर. कोणासमोर लावायचं हे तुम्हाला स्पष्ट करून सांगितलं. त्यानंतर निगेटिव्ह वाक्यासाठी नॉट. हेल्पिंग वर्ब नंतर आपल्याला लावायचं आहे नॉट. नंतर क्रियापदाचं चौथं रूप म्हणजे वर्ब फोर, म्हणजेच काय V1 ING आणि नंतर ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. तक्त्याच्या स्वरूपात आपण समजून घेऊयात बघा. फर्स्ट पर्सनचा आधी अफर्मेटिव्ह स्ट्रक्चर आपण हे सगळे आत्ताच बघितलेले आहेत. आय एम वर्किंग हे आता आपण बघितलेलं होतं. याचंच निगेटिव्ह काय होतं आहे बघा या स्ट्रक्चरनुसार, आय एम नॉट वर्किंग. अतिशय सोपं आहे. फक्त हेल्पिंग वर्ब नंतर आपल्याला काय लावायचं आहे, नॉट लावायचं आहे आणि वाक्य झालं निगेटिव्ह. आय एम वर्किंग म्हटलं होतं मी काम करत आहे आणि आय एम नॉट वर्किंग झालं मी काम करत नाही. वी आर वर्किंग आम्ही काम करत आहोत. वी आर नॉट वर्किंग आम्ही काम करत नाही. यू आर वर्किंग तू काम करत आहे. यू आर नॉट वर्किंग तू काम करत नाही. यू आर वर्किंग तुम्ही काम करत आहात. यू आर नॉट वर्किंग तुम्ही काम करत नाही. मी वर्किंगच्या ऐवजी दुसरं काही वर्ब जर वापरलं तर वाक्याची शक्यता आणि वाक्यांचे अर्थ वेगवेगळे होतात मित्रांनो. बघा, फक्त आपल्याला वर्ब जास्तीत जास्त माहीत असणं आवश्यक आहे. वर्किंगच्या ऐवजी मी गोईंग वापरू शकतो, यू आर गोईंग. त्यानंतर मी स्टडिंग वापरू शकतो, यू आर स्टडिंग. मी इटिंग वापरू शकतो, यू आर इटिंग. ओके. मी याचं निगेटिव्ह सुद्धा करू शकतो, यू आर नॉट इटिंग.
ओके, यू आर नॉट स्टडिंग, इट इज नॉट गुड, मी असं म्हणू शकतो की नाही. स्पीकिंग फक्त हे काय, याच पद्धतीने आपण छोटी छोटी वाक्य तयार करत असतो. यू आर नॉट स्टडिंग, यू आर नॉट प्लेईंग वेल, तुम्ही चांगलं खेळत नाही आहे. ओके, यू हॅव टू इम्प्रूव्ह युअर सेल्फ, मी असे वाक्य बोलत असतो बघा. सो तुम्ही खेळत नाही, तुम्ही करत नाही, असे वाक्य आपण निगेटिव्हमध्ये या पद्धतीने तयार करू शकतो. तसंच ही इज वर्किंगला केलं, ही इज नॉट वर्किंग, फक्त इज नंतर नॉट लावलं. शी इज वर्किंग, शी इज नॉट वर्किंग. इट इज वर्किंग, इट इज नॉट वर्किंग. राहुल इज वर्किंग, राहुल इज नॉट वर्किंग. दे आर वर्किंग, दे आर नॉट वर्किंग. याचंच कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म वी आर नॉटचं आपण वी आरंट वर्किंग, यू आर नॉट वर्किंग, यू आरंट वर्किंग. ही इज नॉट वर्किंगचं ही इजंट वर्किंग. राहुल इज नॉट, राहुल इजंट वर्किंग. दे आर नॉट, दे आरंट वर्किंग. या पद्धतीने कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आपण वापरू शकतो. आय एम नॉटचं आय आरंट वर्किंग असंच होतं, ठीक आहे. परंतु जनरली आपण आय एम नॉट वर्किंग असंच म्हणत असतो, लक्षात घ्या. समोर आपण बघणार आहोत आता हाऊ टू फॉर्म क्वेश्चन इन प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये क्वेश्चन कसे फॉर्म करतात ते बघणार आहोत आपण. थोडंसं आपण आता या ठिकाणी ऑब्झर्व करणार आहोत, नंतर तुम्ही स्ट्रक्चर आयडेंटिफाय करायचे कशा पद्धतीने होऊ शकतं. ॲफर्मेटिव्हचे स्ट्रक्चर्स आत्ताच आपण शिकलेलो आहोत, तुम्ही बघितलेले आहेत. यामध्ये आपण वाक्य कसं तयार केलं, आय ॲम वर्किंग, हे ॲफर्मेटिव्हचं स्ट्रक्चर झालं आपलं. आता याचंच मला ज्या वेळेला क्वेश्चन तयार करायचं आहे तर काय करत आहे बघा, मी एम आय वर्किंग. काय बदल दिसतो तुम्हाला, आय ॲम वर्किंग, एम आय वर्किंग. काय बदल झाला, मी फक्त हा जो एम आहे इकडचा त्या एमला सुरुवातीला घेतलं, त्यानंतर आय जो होता सुरुवातीचा त्याला 2 नंबरवर घेतलं, झालं. समोरचं वर्किंग जसंच तसंच आहे आणि शेवटी क्वेश्चन मार्क टाकला, झालं. याचा क्वेश्चन तयार झाला, एम आय वर्किंग. बघा, एम आय वर्किंग. फक्त मी जागांची अदलाबदल केलेली आहे, सब्जेक्ट आणि हेल्पिंग वर्ब यांची अदलाबदल केली आणि क्वेश्चन तयार झाला. वी आर वर्किंगचं तसंच होतं का बघा, येस आर वी वर्किंग. यू आर वर्किंगचं तुम्हाला येईल आता, आर यू वर्किंग. यू आर वर्किंग, तुम्ही काम करत आहात. यू आर यू वर्किंग, तुम्ही काम करत आहात का. ओके, आपण प्रश्न विचारतो की नाही समोरच्याला. हे सगळे जे काही आहे वर्बल क्वेश्चन्स आहेत मित्रांनो, यस नो टाईप क्वेश्चन्स आहेत. समोर आपण डब्ल्यूएच क्वेश्चन्स कसे तयार करायचे ते सुद्धा बघणार आहोत. आता इथे आहे आर यू वर्किंग, तुम्ही काम करत आहात का. आर यू स्टडिंग, तुम्ही अभ्यास करत आहात का. एम आय डिस्टर्बिंग यू, मी जर वाक्य म्हणायचं असेल क्वेश्चन तर एम आय डिस्टर्बिंग यू, मी तुम्हाला डिस्टर्ब करत आहे का. असे वाक्य आपण प्रश्न विचारत असतो, तर हे प्रश्न विचारणं सुद्धा आपल्याला आलं पाहिजे. ओके, आता ही इज वर्किंग आहे तर त्याचं क्वेश्चन तयार होतो, इज ही वर्किंग. शी इज वर्किंग, इज शी वर्किंग. इट इज वर्किंग, इज इट वर्किंग. फक्त हेल्पिंग वर्ब समोर घेतल्या जाते आणि शेवटी क्वेश्चन मार्क. राहुल इज वर्किंग, इज राहुल वर्किंग. दे आर वर्किंग, आर दे वर्किंग. या पद्धतीने याचे क्वेश्चन्स तयार होतात. आता याच्यावरून तुम्हाला स्ट्रक्चर समजून येईल की आपण क्वेश्चनमध्ये स्ट्रक्चर कसं तयार करतो. बघा, क्वेश्चनचं स्ट्रक्चर, ॲमेझार सुरुवातीला घेतलं, सब्जेक्ट घेतला. आता हे ॲमेझार आपण कोणानुसार घेणार आहोत, या कर्त्यानुसार आपल्याला ॲमेझार घ्यायचं. जर आय असेल करता तर मला एम वापरावं लागणार आहे. एम आय गोईंग, एम आय लिसनिंग, या पद्धतीने जे काही असेल ते. ओके, आणि इज ही शी इटसाठी थर्ड पर्सन सिंग्युलरसाठी आपण इज वापरत असतो आणि अनेक वचनीकर्त्यांसाठी आर वापरत असतो. त्यानुसारच आपल्याला ॲमेझार वापरायचं आहे. आफ्टर दॅट सब्जेक्ट, नंतर V4 ING म्हणजे V4 किंवा V1 ING आपण त्याला नाव दिलेलं आहे, आणि शेवटी ऑब्जेक्ट आणि कॉम्प्लिमेंट, आणि शेवटी क्वेश्चन मार्क जो काही असेल तो. या पद्धतीने आपल्याला ते तयार करायचं आहे. ओके, आता याचेच निगेटिव्ह क्वेश्चन सुद्धा बघूयात आपण कसे आहे. एम आय वर्किंगचं एम आय नॉट वर्किंग, म्हणजेच एम आय नंतर काय टाकलं आपण, नॉट टाकलं. निगेटिव्ह क्वेश्चन तयार झाला. मी काम करत नाही का, आणि याचाच कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म जर आपल्याला वापरायचं असेल तर आरंट आय वर्किंग. याचं एमंट होत नाही तर आरंटच होतं, लक्षात घ्या. आरंट आय वर्किंग, शेवटी क्वेश्चन मार्क. आर वी वर्किंगचं काय होईल, आरंट वी वर्किंग निगेटिव्ह. आर यू वर्किंगचं आरंट यू वर्किंग. आर यू वर्किंग, आरंट यू वर्किंग. इश ही वर्किंग, इजंट ही वर्किंग. इज शी वर्किंग, इजंट शी वर्किंग. इज इट वर्किंग, इजंट इट वर्किंग. इज राहुल वर्किंग, इजंट राहुल वर्किंग. आर दे वर्किंग, आरंट दे वर्किंग. या पद्धतीने याची निगेटिव्ह क्वेश्चन्स जे तयार करायचे असतील आपल्याला या स्ट्रक्चरमध्ये तयार करता येऊ शकतात. ओके, सो दिस इज हाऊ क्वेश्चन इज फॉर्म. नाव
WH क्वेश्चन्स कसे फॉर्म होतात ते बघणार आहोत. हे सगळे आता आपण बघितले ते वर्बल टाईप क्वेश्चन्स होते. आता आपण बघणार आहोत WH क्वेश्चन्स. हे सुद्धा महत्त्वाचे असतात. यांचं उत्तर आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह फॉर्ममध्ये द्यावे लागतात. यस नोमध्ये येत नाही, म्हणून यांना आपण WH क्वेश्चन्स असं म्हणतो. यामध्ये काय करायचं आहे, सुरुवातीला WH वर्ड वापरायचा आहे. आफ्टर दॅट ॲम इज आर मागच्या सूत्रामध्ये, सब्जेक्ट आहे तसंच आहे, वर्ब 4 आहे म्हणजेच काय V1 ING आहे, आणि शेवटी ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आणि क्वेश्चन मार्क आहे. फक्त बदल काय झालेला आहे बघा, वर्बल टाईप क्वेश्चन्समध्ये ॲम इज आर होतं, आता याच्या आधी आपल्याला WH वर्ड टाकायचं आहे. ओके, बघा बरं सेंटेन्स कसं होतं. सगळ्यात पहिले आता आपण बघितलं होतं बघा, आर यू डुईंग किंवा आर यू वर्किंग असं केलेलं होतं. मी याच्या समोर फक्त WH वर्ड टाकलेला आहे. व्हॉट आर यू डुईंग हिअर, वर्ब चेंज झालेला आहे फक्त. वर्किंगच्या ऐवजी आपण डुईंग वापरला. व्हॉट आर यू डुईंग हिअर, तू इथे काय करत आहे. आधी WH वर्ड घेतला, आर घेतला. आर का घेतला आपण इथे, आर का घेतला कारण यू आहे म्हणून, करता यू आहे म्हणून. व्हॉट आर यू डुईंग, तू काय करत आहे इथे. ओके, तसंच दुसरं बघा, व्हाय आर दे मेकिंग नॉईस. बघा पुन्हा व्हाय, आर आलं कारण दे आहे म्हणून. ओके, तर सब्जेक्टनुसार आपल्याला ॲम इज आर घ्यायचं आहे. लक्षात घ्या क्वेश्चनमध्ये सुद्धा व्हाय आर दे मेकिंग, आता वर्किंगच्या ऐवजी मी मेकिंग घेतलं. व्हाय आर दे मेकिंग नॉईस, ते आवाज का करीत आहे. पुढचं वाक्य बघा, व्हॉट वेअर आर यू गोईंग. वेअर WH क्वेश्चन घेतला, कोठे, आर घेतला कारण यू आहे म्हणून. वेअर आर यू गोईंग, तू कुठे जात आहेस. वेन इज ही कमिंग टू द पार्टी, केव्हा, इज आलेला आहे कारण ही आहे म्हणून. वेन इज ही कमिंग टू द पार्टी, तो पार्टीला केव्हा येत आहे. त्यानंतर हाऊ आर यू प्लेइंग, तुम्ही कसे खेळत आहात. त्यानंतर व्हाय आर दे नॉट कम्प्लिटिंग देअर होमवर्क, ते आपलं होमवर्क का कम्प्लीट करत नाही. आता इथे नॉट वापरलेला आहे बघा. आपण क्वेश्चनमध्ये सुद्धा आपण नॉट वापरू शकतो. ते आपला होमवर्क का कम्प्लीट करत नाही आहे, हे असं बोलायचं असेल तर आपण हे वापरू शकतो नॉट वाक्य तयार करून. WH वर्ड आहे, दे असल्यामुळे आर वापरलं, आणि नंतर कम्प्लिटिंग हे वर्ब घेतलं. नॉट कम्प्लिटिंग देअर होमवर्क ऑब्जेक्ट आहे, क्वेश्चन मार्क. ह्या पद्धतीने WH क्वेश्चन्स हे प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये आपण तयार करू शकतो. आता समोर आपण बघणार आहोत युसेजेस ऑफ प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. युसेजेस म्हणजे वापर, उपयोग. प्रेझेंट कंटिन्युअसचा वापर कसा करायचा. पहिला वापर बघूया आपण. वी यूज द प्रेझेंट कंटिन्युअस टू एक्सप्रेस द आयडिया दॅट समथिंग इज हॅपनिंग नाऊ. प्रेझेंट कंटिन्युअसचा वापर आपण त्यासाठी करतो ज्यामध्ये असं सांगायचं आपल्याला की काहीतरी आत्ता घडत आहे, कोणती तरी घटना जी आहे, क्रिया आहे ती आत्ता घडत आहे. ॲट दिस व्हेरी मोमेंट, याच क्षणाला. इट कॅन ऑल्सो बी यूज टू शो दॅट समथिंग इज नॉट हॅपनिंग नाऊ. आणि एखादी घटना आत्ता घडतही नसेल तर ते सुद्धा आपण नॉटचे वाक्य तयार करून म्हणत असतो. ओके, आय एम प्लेईंग असं म्हटलेलं आहे, आय एम नॉट प्लेईंग. तुम्हाला आईने विचारलं की काय करत आहे, अभ्यास करत आहेस की गेम खेळत आहे, तर तुम्ही म्हणाल आय एम नॉट प्लेईंग, आय एम स्टडिंग. ओके, तर आत्ता ज्या घटना सुरू असतील किंवा सुरू नसतीलही त्या सांगण्यासाठी आपल्याला या टेन्सचा वापर करता येऊ शकतो. इथे टाईमलाईन तुमच्यासमोर दिसत आहे बघा. इथे प्रेझेंटमध्ये आत्ता या क्षणी आपण बोलत आहोत. पास्ट हा झाला भूतकाळ, या मागचं जे काही झालेलं आहे, आणि फ्युचर या समोरचं आहे. तर प्रेझेंटमध्ये ॲट द मोमेंट ऑफ स्पीकिंग ही जी मोमेंट आहे याच्या चौथीभोवती जी काही घटना घडत आहे, हा जो स्पॅन आहे, या स्पॅनमध्ये ज्या घडणाऱ्या घटना आहेत त्या एक्सप्रेस करण्यासाठी आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा वापर करत असतो. एक्झाम्पल बघूयात आपण. बघा, यू आर वॉचिंग द व्हिडिओ. आता तुम्ही काय करत आहात, यू आर वॉचिंग द व्हिडिओ. या क्षणी तुम्ही व्हिडिओ बघत आहात. दॅट्स आय एम युझिंग दिस सेंटेन्स इन दिस वे. ओके, यू माइट बी लिसनिंग टू म्युझिक ऑल्सो. तुम्ही म्युझिक बघत असाल, ऐकत असाल, सो यू कॅन से आय एम लिसनिंग म्युझिक. इफ यू आर रायटिंग समथिंग राईट नाव, यू कॅन से आय एम रायटिंग. तुम्ही जर काही खात असाल तर तुम्ही सांगाल आय एम इटिंग. तर या क्षणाला सुरू असलेल्या घटना सांगण्यासाठी याचा वापर होतो. दे आर रीडिंग देअर बुक्स. दुसरं उदाहरण आहे बघा, दे आर रीडिंग देअर बुक्स. ते त्यांची पुस्तकं वाचत आहेत. या क्षणाला ते पुस्तक वाचत आहेत म्हणून. दे आर गोईंग, ते आता जात आहेत. दे आर प्लेइंग, ते आता खेळत आहेत. राहुल इज नॉट प्लेइंग ऑन द ग्राउंड. राहुल ग्राउंडवर खेळत नाही आहे. म्हणजे तो खेळत असेल तर म्हणून राहुल इज प्लेइंग ऑन द ग्राउंड. तो खेळत नसेल, राहुल इज नॉट प्लेइंग ऑन द ग्राउंड, ही इज स्टडिंग इन द लायब्ररी. तो ग्राउंडवर खेळत नाही आहे सर, तो कुठे आहे, ही इज स्टडिंग इन द लायब्ररी. तो लायब्ररीमध्ये अभ्यास करत आहे.
असले वाक्य सांगण्यासाठी सुद्धा प्रेझेंट कंटिन्युअसचा वापर आपण करत असतो. पुढचा वापर आपण बघणार आहोत प्रेझेंट कंटिन्युअसचा कशासाठी होतो. वी यूज प्रेझेंट कंटिन्युअस टू एक्सप्रेस लॉंगर ॲक्शन्स इन प्रोग्रेस दो द ॲक्शन्स मे नॉट हॅपन ॲट द मोमेंट ऑफ स्पीकिंग. लॉंगर ॲक्शन्स जे आहेत इन प्रोग्रेस म्हणजे आत्ता या क्षणी काही घटना घडत नसतील, परंतु एका स्टिप्युलेटेड पिरियडमध्ये म्हणजे एका ड्युरेशनमध्ये त्या घडत असतील, म्हणजे एका महिन्यापासून त्या घटना घडत असतील, तर मी या टेन्सचा सुद्धा वापर करू शकतो. बघा एक्झाम्पलद्वारे समजून घेऊयात आपण. आय एम वर्किंग ऑन अ न्यू प्रोजेक्ट इन द कंपनी. माझ्या मित्रांनी मला विचारलं व्हॉट आर यू डुईंग दिस डेज, काय करत आहेस मित्र तू या दिवसांमध्ये. तर आय एम सेईंग दॅट आय एम वर्किंग ऑन अ न्यू प्रोजेक्ट इन द कंपनी. कंपनीमध्ये मी एका नवीन प्रोजेक्टवर काम करत आहे. आता या क्षणी आम्ही दोघं जेवण करत बोलत असो, आम्ही कुठेतरी एका बाहेर हॉटेलमध्ये भेटलेलो आहोत आणि आम्ही एकमेकांसोबत चर्चा करत आहोत. त्या क्षणामध्ये मी त्या प्रोजेक्टवर काम करत आहे का? नाही. परंतु मी काहीतरी वेळाआधी, मी समजा 15 दिवसाआधी किंवा कालपासून किंवा 2 दिवसापासून त्या कामावर जे काही प्रोजेक्ट असेल तो सुरू केलेला असेल आणि आताही सुरू असेल त्याच्यावर काम आणि भविष्यातही सुरू राहणार आहे काही दिवसांपर्यंत, तर त्या काळादरम्यान जे काही मी काम करत असेल त्याच्यासाठी सुद्धा मी हे म्हणू शकतो, हा टेन्स वापरू शकतो. जसं आय ॲम वर्किंग ऑन अ न्यू प्रोजेक्ट इन द कंपनी. कंपनीमध्ये एका नवीन प्रोजेक्टवर मी काम करत आहे. दुसरं वाक्य समजून घेऊया. प्रश्नसुद्धा विचारू शकतो आपण, व्हॉट आर यू डुईंग दिस डेज, काय करत आहे तू या दिवसांमध्ये. सो आय एम सेईंग आय एम रायटिंग अ नॉवेल. मी नॉवेल लिहित आहे, मी कादंबरी लिहित आहे, एक स्टोरी लिहित आहे असं म्हणत आहे. तर मी ज्या वेळेला बोलत आहे त्यावेळेला ते काम करत नसेल, परंतु काही त्या काळापुरता म्हणजे 15 दिवसांपूर्वी मी ते काम सुरू केलेलं आहे आणि माझं काम ते सुरू असेल जे काही असेल ते. सो आय एम सेईंग आय एम रायटिंग अ नॉवेल दिस डेज. ओके, मी असंही म्हणू शकतो ही इज स्टडिंग टू बिकम अ डॉक्टर. काय करतोस तू? सो आय एम स्टडिंग इन 9th स्टँडर्ड, आय एम स्टडिंग इन 10th स्टँडर्ड, मी असं म्हणेल. किंवा ही इज स्टडिंग टू बिकम अ डॉक्टर, तो डॉक्टर होण्यासाठी अभ्यास करत आहे. ओके, ॲट द व्हेरी मोमेंट ही माईट नॉट बी लर्निंग, ही माईट नॉट बी स्टडिंग ॲक्च्युली, बट त्या काळामध्ये ते काम करत असेल तो त्यासाठी लॉंगर ॲक्शन्ससाठी इन प्रोग्रेस ज्या असतील त्यांच्यासाठी हा टेन्स वापरतात. तिसरा वापर बघूया आपण. द प्रेझेंट कंटिन्युअस कॅन बी यूज टू इंडिकेट दॅट समथिंग विल ऑर विल नॉट हॅपन इन द नियर फ्युचर. भविष्यामध्ये अगदी प्रेझेंट टेन्सच्या म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअसच्या आता वर्तमानाच्या अतिशय जवळ काही घटना भविष्यामध्ये घडणार असतील त्यांच्यासाठी सुद्धा हा टेन्स वापरतात. आता फ्युचरमध्ये घडणाऱ्या घटनांसाठी तर आपल्याजवळ सिम्पल फ्युचर टेन्स आहे. मग याचा वापर आपण कसा करणार आहोत, तुम्हाला प्रश्न पडलेला असेल. तर या ज्या काही घटना आहेत या प्लॅन्ड स्वरूपाच्या आहेत. प्लॅन म्हणजे नियोजित घटना स्पष्ट करण्यासाठी आपण या टेन्सचा वापर करत असतो. म्हणजे कसं बघूयात आपण उदाहरण. आय एम गोइंग टू द पार्टी टू नाईट. मी पार्टीला जात आहे, आज रात्री मी पार्टीला जात आहे. हे वाक्य मी आईला सकाळी किंवा दुपारी सांगितलेलं असेल. आता त्या क्षणी तो जात नसेल, रात्री जाणार आहे, पण दिस इज माय प्लॅन्ड ॲक्टिव्हिटी ॲक्च्युली. टू नाईट म्हणजे संध्याकाळी रात्री जाण्याची ही माझी एक प्लॅन्ड ॲक्टिव्हिटी आहे, नियोजित आहे. म्हणून मी या टेन्सचा वापर केलेला आहे की आय एम गोइंग टू द पार्टी टू नाईट, की मी पार्टीला जात आहे. ओके, सो वेन यू आर युझिंग दिस टेन्स टू एक्सप्रेस द थिंग दॅट यू आर गोइंग टू डू इन फ्युचर, इन नियर फ्युचर, यू हॅव टू यूज टाईम ॲडव्हर्बियल फॉर दॅट. तुम्हाला क्रियाविशेषण वापरणं आवश्यक आहे, जो वेळदर्शक क्रियाविशेषण सांगणं गरजेचं आहे. जसं टू नाईट असेल, नेक्स्ट वीक असेल, टुमॉरो असेल, हे जे शब्द आहेत हे टाकणं आवश्यक आहे. दुसरं उदाहरण आहे त्यानुसार समजून घेऊया आपण. प्राईम मिनिस्टर इज व्हिजिटिंग आवर कंपनी नेक्स्ट वीक. बघा आता नेक्स्ट वीक वापरलेला आहे म्हणजे टाईम ॲडव्हर्बियल, नियोजित जर त्यांचा दौरा असेल तर त्याच्यासाठी आपण हा टेन्स वापरू शकतो. बघा प्राईम मिनिस्टर सब्जेक्ट आहे, इज त्यानुसार थर्ड पर्सन सिंग्युलर असल्यामुळे इज वापरलं. व्हिजिटिंग आलेला आहे V1 ING. आवर कंपनी नेक्स्ट वीक, आमच्या कंपनीला ते पुढच्या आठवड्यामध्ये भेट देत आहेत असं म्हटलेलं आहे. फ्युचर ॲक्शन्स आहे. हिज पेरेंट्स आर नॉट कमिंग टुमॉरो. त्याचे पालक उद्या येणार नाहीत. आधी येत होते, आता त्यांचा दौरा कॅन्सल झालेला आहे. सो दे आर नॉट कमिंग टुमॉरो. टुमॉरो वापरलेलं इथं बघा. टाईम ॲडव्हर्बियल फ्युचर ॲक्शनसाठी वापरणं यासाठी आवश्यक आहे. सो हिज पेरेंट्स आर नॉट कमिंग टुमॉरो, त्याचे पालक उद्या येणार नाही. अशा पद्धतीने तिसरा वापर झाला. नाउ लेट्स मूव टुवर्ड्स द फोर्थ यूज ऑफ प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. Fourth use is we also use the present continuous to talk about something which is new or trending nowadays. आजकाल जो काही प्रघात असेल
प्रेझेंटमध्ये वर्तमानामध्ये काही गोष्टी ट्रेंडिंग असतील, काहीतरी प्रचलित असतील, ज्याला आपण प्रचलित असा शब्द वापरूयात, किंवा फॅशनमध्ये असेल तर त्यासाठी सुद्धा हा टेन्स वापरतात. जसं की उदाहरणाद्वारे समजून घेऊया. These days most people are using social media applications to communicate. आजकाल लोक कम्युनिकेट करण्यासाठी, संपर्कासाठी सोशल मीडिया ॲप्लिकेशन्सचा वापर करतात. सोशल मीडिया ॲप्लिकेशन्स म्हणजे व्हॉट्सअप, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, सो ऑल दीज आर सोशल, टेलिग्राम असेल, ऑल दीज आर द सोशल मीडिया ॲप्लिकेशन्स. अँड पीपल आर युझिंग बघा, प्रेझेंट कंटिन्युअस आला, पीपल आर युझिंग, लोक वापरत आहेत, सोशल मीडिया ॲप्लिकेशन्स वापरत आहेत टू कम्युनिकेट, संपर्कासाठी. म्हणजे जे काही ट्रेंडिंग आहे आजकाल त्याच्यासाठी हा टेन्स वापरतात. अजून बघा, तुम्हाला समजून सांगण्यासाठी दुसरं उदाहरण बघा. द स्टुडंट्स आर युझिंग ऑनलाईन प्लॅटफॉर्म फॉर लर्निंग ड्युरिंग लॉकडाऊन. लॉकडाऊनच्या दरम्यान शिकण्यासाठी मुलं काय करत आहेत? दे आर द स्टुडंट्स, सब्जेक्ट झाला, आर अनेक वचनी असल्यामुळे आर वापरलं, युझिंग वापरत आहेत ऑनलाईन प्लॅटफॉर्म, यूट्यूब असेल किंवा झूम असेल किंवा गुगल मीट असेल, हे ऑनलाईन प्लॅटफॉर्म वापरत आहेत फॉर लर्निंग ड्युरिंग लॉकडाऊन. ओके, सो दिस इज ट्रेंडिंग राईट नाव, याचा प्रचलित आहेत लोक. ओके, दॅट्स वाय. तर या पद्धतीने सुद्धा प्रेझेंट कंटिन्युअसचा वापर करतात. समोर बघा, पाचवा उपयोग आहे. वी यूज प्रेझेंट कंटिन्युअस टू टॉक अबाउट समथिंग विच हॅपन्स अगेन अँड अगेन. काही गोष्टी या पुन्हा पुन्हा घडत आहेत, अँड जनरली इन अ निगेटिव्ह सेन्स, आणि त्या आपल्याला त्रासदायक ठरत आहेत, अशा गोष्टी सांगण्यासाठी सुद्धा याचा वापर करतात. जसं इट्स ऑलवेज रेनिंग हिअर, इथे नेहमी पाऊस पडत आहे. ओके, आपण याला कंटाळा आला पावसाचा, जास्त पाऊस येत असेल तर. सो आय एम युझिंग इट, द थिंग्स आर हॅपनिंग अगेन अँड अगेन. Today it's raining, tomorrow also it's going to rain. Okay, so from 15 days it is raining actually, that's why the person is saying it's always raining here. या ठिकाणी नेहमी पाऊस पडत असतो. They are always talking in the class. ती नेहमी बोलत आहेत, या वर्गामध्ये ती नेहमी बोलत आहेत. शी इज ऑलवेज कंप्लेनिंग, ती नेहमी कंप्लेन करत असते किंवा तक्रार करत आहे. आय एम टायर्ड ऑफ हर, मी थकलोय आता. सो इन दिस वे present continuous is also used to express the things which happens again and again but in a negative sense. Okay, so परंतु यामध्ये लक्षात ठेवायचं तुम्हाला की नेहमी ऑलवेज किंवा कॉन्स्टंटली असे जे शब्द आहेत हे वापरायचे असतात, आणि ते सुद्धा हेल्पिंग वर्ब नंतर वापरायचे असतात. त्याचं प्लेसमेंट कुठे असलं पाहिजे? हेल्पिंग वर्ब नंतर. सो दे आर ऑलवेज टॉकिंग, दे आर ऑलवेज मेकिंग नॉईज, दे आर ऑलवेज डिस्टर्बिंग मी वेन आय एम स्टडिंग, दे आर ऑलवेज बॅन्टरिंग मी, ते नेहमी मला चिडवत असतात. दे आर ऑलवेज टीजिंग मी, ते नेहमी मला चिडवत असतात, असं सुद्धा मी म्हणू शकतो. ओके, सो या पद्धतीने तुम्ही याचा वापर करू शकता. नाव वी आर गोइंग टू सी व्हेन डू वी नॉट यूज प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट कंटिन्युअस केव्हा वापरतात, हे 5 वापर आपण बेसिक जे आहेत ते तर बघितले, परंतु केव्हा वापरायचं नाही प्रेझेंट कंटिन्युअस हे सुद्धा माहीत असणं आवश्यक आहे. केव्हा नाही वापरायचं? we do not normally use the present continuous with stative verbs. Stative verbs काय आता? Stative verbs are the verbs which tells us about the state of mind or being. एखाद्या गोष्टीची अवस्था सांगणारे जे क्रियापद असतात त्यांना आपण स्टेटिव्ह वर्ब्स असं म्हणतो. दे आर नॉट ॲक्शन वर्ड, म्हणजे ईट, डान्स, प्ले, राईट, रीड, सिंग, सीट, गो, या पद्धतीचे जे शब्द आहेत दीज आर द ॲक्शन वर्ड, आपल्याला ॲक्शन कळत आहे. परंतु स्टेट ऑफ माइंड किंवा स्टेट ऑफ बिईंगचे जे शब्द असतात, म्हणजे माझ्या मानसिक अवस्थेचे जे काही शब्द असतील, यांच्यासाठी मी हे कंटिन्युअस टेन्स वापरत नाही आहे. कोणकोणते वर्ब्स आहेत ते बघा बरं. वर्ब्स ऑफ थिंकिंग अँड फिलिंग, आपण विचार करत असलेले काही शब्द असतील किंवा फिलिंग म्हणजे भावना दर्शक काही शब्द असतील, यांच्यासाठी आपण वापरत नाहीत. कोणकोणते? तर ते आहेत बिलीव्ह, म्हणजे बिलीव्हचा वापर आपण बिलिव्हिंग असं करत नाही, तर मी म्हणेल आय बिलीव्ह, मी विश्वास करतो. डिसलाईक म्हणजे डिसलाईकला डिसलाईकिंग असं म्हणणार नाही. आय डिसलाईक टी, मला चहा आवडत नाही. आय एम डिसलाईकिंग असं म्हणणार नाही तुम्ही. नो आहे, आय नो हिम, मी त्याला ओळखतो. आय एम नोईंग असं म्हणायचं नाही. लाईक आहे, लाईकिंग म्हणायचं नाही. लव असेल, लविंग म्हणायचं नाही. आय एम लविंग असं म्हणत नाही, तर आय लव असंच म्हणतात त्याला. म्हणजे कोणता टेन्स वापरत आहोत आपण? सिम्पल प्रेझेंट टेन्स. तसंच हेट आहे, त्याला हेटिंग करत नाही. प्रिफर, आय प्रिफर टी टू कॉफी असं मी म्हणतो. आय एम प्रिफरिंग टी टू कॉफी असं म्हणणार नाही. म्हणजे मला चहाच्या ऐवजी कॉफी द्या, मला ते आवडेल घ्यायला, तर आय प्रिफर टी टू कॉफी. आय एम प्रिफरिंग असं म्हणायचं नाही आहे.
कारण फिलिंग आहे. रिअलाइज, रिकग्नाइज, रिमेंबर हे शब्दसुद्धा ING मध्ये वापरायचे नसतात. तसंच सपोज आहे, थिंक आहे, अंडरस्टँड आहे, वॉन्ट आहे, विश आहे हे शब्दसुद्धा आपण कंटिन्युअस फॉर्ममध्ये वापरत नाहीत. आय एम अंडरस्टँडिंग असं म्हणायचं नाही आहे. आय एम वॉन्टिंग, आय एम विशिंग असं म्हणत नसतात. आय एम थिंकिंग हे जे आहे हे कसं वापरायचं, ज्यावेळेला मी विचार करत असेल तर त्यावेळेला मी म्हणू शकतो की आय एम थिंकिंग अबाउट धिस थिंग्स. ओके, बट जर मला असं म्हणायचं असेल बिलीव्ह म्हणजे काहीतरी असं वाटत असेल मला, आय थिंक यू शुड नॉट गो देअर. मला असं वाटतं तू तिथे जाऊ नये. मी असं नाही म्हणायचं आय एम थिंकिंग दॅट यू शुड नॉट गो देअर. मी असं म्हणायला नको. तर आय शुड से आय थिंक यू शुड नॉट गो देअर. आय थिंक यू शुड नॉट स्टडी. आय थिंक यू शुड नॉट ऑप्ट दिस क्वेश्चन. या पद्धतीने मी म्हणू शकतो. सो यू हॅव टू यूज फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब दॅट इज सिम्पल प्रेझेंट टेन्सच तुम्हाला तिथे वापरायचा आहे. अजून कोणते वर्ब आहेत? वर्ब्स ऑफ द सेन्सेस. जाणीव निर्माण करणारे, आपल्याला काही गोष्टींची जाणीव होत असते ते जे वर्ब्स असतात ते वापरायचे नसतात प्रेझेंट कंटिन्युअस म्हणजे ING फॉर्ममध्ये. जसं ॲपियर आहे तर ॲपियरिंग वापरायचं नाही. फील आहे तर फिलिंग वापरायचं नाही. लुक आहे तर लुकिंग वापरायचं नाही. सीम आहे तर सिमिंग नाही. स्मेल आहे तर स्मेलिंग नाही. साऊंड आहे तर साऊंडिंग नाही. आणि टेस्ट आहे तर टेस्टिंग या पद्धतीने तुम्ही वापरायचं नसतं. तसंच अदर्स काही शब्द आहेत ते बघा. अग्री आहे तर अग्रिंग म्हणायचं नाही. बिलॉंग आहे तर बिलॉंगिंग नाही. डिसअग्री आहे तर डिसअग्रिंग म्हणायचं नाही आहे. नीड आहे, निडिंग आपण म्हणत नाही कधी. आय नीड धिस दॅट जे काही असेल तुम्हाला ज्या गोष्टींची असेल आय एम नीडिंग असं म्हणायचं नाही. ऑफ आहे, ओन आहे, ओनिंग म्हणता येत नाही आपल्याला. पजेस आहे, एखादी गोष्टीची मालकी असेल तर आय एम पजेसिंग असं म्हणायचं नाही तर आय पजेस. हॅव असेल, हॅवला सुद्धा भरपूर आपलं इंडियन इंग्लिशमध्ये हॅविंग लोक म्हणतात. आय एम हॅविंग कार, माझ्याजवळ कार आहे तर आय एम हॅविंग असं म्हणायचं नसतं तर आय हॅव अ कार, माझ्याजवळ कार आहे. आता स्पर्धा परीक्षेमध्ये किंवा 10वीच्या SSC परीक्षेमध्ये सुद्धा आपल्याला प्रेझेंट कंटिन्युअसबद्दलचे हे जे वर्ब्स आहेत कंटिन्युअस फॉर्ममध्ये वापरून आपल्याला आयडेंटिफाय विचारल्या जाऊ शकतो की आयडेंटिफाय द एरर इन द सेंटेन्स. So you have to identify this error actually, that the stative verbs are used in the continuous form and you have to change it into the first form, that is you have to remove the ING form of that and you have to use in the base form of the verbचं जे बेस फॉर्म असेल ते वापरून ते वाक्य करेक्ट करायचं असतं. सो दिस इज हाऊ यू शुड यूज प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स and this is the way that when the stative verbs are there you should not use them in present continuous form. So in this way we learned all the structures, all the uses of the present continuous tense. तुम्ही ही पूर्ण व्हिडिओ बघितला याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे. इंग्लिश फ्लुएंट चॅनल याच पद्धतीने बघत राहा. काही क्वेश्चन्स वगैरे असतील तुम्ही मला जीमेलवर सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता किंवा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमच्या समस्या टाकू शकता. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकनचं बटन दाबायला विसरू नका. येणाऱ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकनचं बटन दाबणं आवश्यक आहे. पुढे अजून आपण या सिरीजमध्ये टेन्सेसचे बाकी भाग बघणार आहोत. इतर भाग बघण्यासाठी आपण आय बटनावर क्लिक करून इतर व्हिडिओजसुद्धा बघू शकतात टेन्सेस संबंधीचे, स्पोकन इंग्लिश संबंधीचे. आज आपण इथे थांबूया. धन्यवाद.